जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 12वा। विवेक वैराग्य नाम समास 7वा। विषय त्याग निरूपण नाम। श्रीराम समर्थ। बघा, मागच्या समासामध्ये आपण सृष्टीचा क्रमविकास हा भाग ह्याचं निरूपण, ह्याचं अभ्यास हा सृष्टिक्रम निरूपण नाम या समासामध्ये पूर्ण केला, पूर्ण अभ्यासला। त्याचबरोबर विवेक प्रलयाच्या आधारे मिथ्या भासणाऱ्या, खोटं अशा दिसणाऱ्या सृष्टीतील प्रत्येकाच्या अंतर्यामी वसणाऱ्या भगवंताशी तद्रूप होण्याचं ध्येय, एकरूप होण्यासाठी भगवंताशी कसं गाठायचं, ध्येय कसं गाठायचं याविषयी समर्थांनी केलेलं मार्गदर्शन आपण जाणून घेतलं आणि त्यानुसार अखंड साधन करण्याचा संकल्पही आपण केलेला आहे। पण साधन करत असताना जीवाच्या मनात अनेक शंका, विकल्प असतात। प्रपंच आणि परमार्थ यांचा मेळ कसा घालायचा हे त्याला न कळाल्यामुळं तो संचित असतो, खचित असतो। तो बराच काळ परमार्थात आहे तेव्हा अशा बारीक सारीक शंका त्याने विचारायच्या तरी कुणाला, आणि समजा विचारल्याच तर लोक काय म्हणतील अशा कुजऱ्या बुजऱ्या मनानं मग तो जीव शंका वागवत साधन करत राहतो। ही त्याची अवस्था अगदी नेमकेपणानं सांगताना समर्थ नित्य परिचयाचा दाखला देत आहेत। न्याय निष्ठुर बोलणे, बहुतांश वाटे कंटाळवाने, मळमळ करिता जेवणे विहित नव्हे। म्हणजे न्यायनिष्ठुर बोलणे अनेकांना आवडत नाही, त्यांना ते कंटाळवाने वाटते, पण मळमळत असताना जेवणे योग्य नव्हे। त्याचप्रमाणे मनात शंका ठेवून श्रवण केले असता ते आपल्या हिताचे ठरत नाही। बघा, जीव म्हणजे कोण? तुम्ही, आम्ही। श्रोता म्हणजे कोण? कल्याण स्वामी। ते आपल्या मनातील शंका, आपल्या सर्वांच्या मनातील आपल्या वतीनं त्या शंका समर्थांपुढे उपस्थित करत आहेत। समर्थांचा श्रोता हा प्रगल्भ आहे, विवेकी आहे। तो त्याच्या अंतरंगाची स्थिती विना संकोच समर्थ चरणी मांडत आहे, विदित करताना म्हणत आहे। गुरुदेव न्यायाला धरून असलेलं तर्कसंगत आणि स्पष्ट बोलणं बऱ्याचदा निष्ठुर वाटतं, कंटाळवाणं वाटतं, पण जसं मळमळत असताना जेवणं योग्य नाहीये किंवा अजीर्णच होतं, तसंच परमार्थाविषयीच्या शंका मनात ठेवून साधनपथावर चालत राहणं योग्य नव्हे, असं म्हणून श्रोता त्याच्या मनातील खदखद समर्थांसमोर मांडत आहे। संशयानं एकदा का मनाला घेरलं की त्यातून बाहेर पडणं फार जिकरीचं, कष्टाचं होऊन बसतं। एखाद्या सत्पुरुषाच्या चरणी आपण येतो, मात्र आपण चुकीच्या व्यक्तीच्या पायाशी तर आलो नाहीत ना, अशी शंकेची पाल मनात चुकचुकल्या वाचून राहत नाही। संभ्रमित अवस्थेमुळं मनातील आशंका त्या सत्पुरुषाला विचारल्याच जात नाहीत आणि आपण करत असलेलं साधन केवळ एक कसरत होऊ लागतं। सिद्ध लक्षण नाम समासामध्ये समर्थांनी साधक आणि सिद्ध यातील फरक समजवताना असं सांगितलं होतं की साधक हा संशयी तर सिद्ध संशयरहित असतो। काही लोकांना तर विनाकारण संशयानं घेरलेलं असतं। समजा उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर आपण एखाद्या मित्राच्या घरी गेलो, त्यानं आपल्याला अगत्याचं जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे। आपण त्यानं बनवलेल्या जेवणावरती जर संशय घ्यायला लागलो, आता आपण इथं जेवण केलं तर आपल्या पोटात दुखेल किंवा मला पोटशूळ होईल किंवा मला काय विषबाधा होईल, असं जर केलं तर याचा काय अर्थ आहे? किंवा एखाद्या मंदिरात आपण गेलो, मंदिरात जाऊन तीर्थप्रसाद घेताना
किंवा प्रसाद ग्रहण करताना त्याविषयीची शंका जर मनात उत्पन्न झाली तर त्यातला भाव आणि त्याचं प्रसादाचं मांगल्यच संपून जातं. त्यामुळं एखाद्याचं मन संशयानं एकदा का घेरलं की त्यातून ते बाहेर पडणं अतिशय कठीण जातं. म्हणूनच संतांजवळ आपण जाताना सश्रद्ध मनानं दृढ विश्वासानं जावं. ज्यांना संतांचा देहानं सहवास घडतो त्यांच्या अंतरंगी श्रद्धा विश्वास चटकन निर्माण होतो. त्यांच्या मनातील संशय लवकर फिटतात. आपलाही दासबोधाचा सुदीर्घ अभ्यास चालू आहे. समर्थांच्या नित्य सहवासात आपण आहोत हे लक्षात ठेवा. तरीही आपल्या मनात काही शंका असतातच, ज्या या श्रोत्यानं आता समर्थांपुढं मांडलेल्या आहेत. संत करुणा निधान आहेत. संशय धरून कुणी साधना करावी हे त्यांना कसं बरं रुचेल. त्यांनीच आपल्या मनातील संशय ओळखला आणि श्रोत्यांकरवी आपल्या सर्वांच्या समाधानाकरिता तो उपस्थित केलेला आहे. 12व्या दशकात समर्थांनी विवेक वैराग्याची विस्तृत अशी संकल्पना आपल्यासमोर मांडलीच. वैराग्य अर्थात विषयांपासून दूर राहणं, आपल्या परमतत्वापर्यंत जाण्याच्या ध्येयामध्ये किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं हे त्यांनी आपल्याला कळकळीनं सांगितलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवरच श्रोता समर्थांना विचारतोय पुढे, बहुती विषय निंदिले आणि तेची सेवित गेले, विषय त्यागे देह झाले, हे तो घडेना. म्हणजे श्रोत्यांच्या मनात अशी शंका आहे की अनेक लोक विषयांची निंदा करतात, पण स्वतः तेही विषय सेवन करीत असतात. विषयांचा जर संपूर्ण त्याग केला तर देह कसा चालेल ते अशक्य वाटते. पहा, अनेक प्रवचनकार कीर्तनकार समाज प्रबोधन करत असतात. समाजाला अध्यात्म प्रवण करण्याचं त्यांचं काम खरोखरच भगवंताची सेवाच म्हणायला हवं. पण ते जे सांगतात तसं ते खरंच आपल्या आचरणात आणतात का, असा प्रश्न अनेकांना पडतो. वाचन पाठांतर करून विचार उसने घेऊन बोलता येतं, पण असं बोलणं प्रभावी ठरत नाही. उलट जो प्रथम कृतीत उतरवतो आणि मग जनांना सांगतो, म्हणजे आधी केले आणि मग सांगितले, अशा वक्त्याचं बोलणं श्रोत्यांना भावतं, त्यांच्या हृदयाला हात घालतं, जाणिवेचं भरण पोषण करतं. विवेक वैराग्यावर प्रबोधन करणारा अत्यंत पोटतिडकीनं त्यांचे विचार मांडतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर बिदागी कमी मिळाली म्हणून संतापतो. याला काय म्हणावं. समर्थ पुढे सांगतात, बोलणे एक चालणे एक, त्याचे नावहीन विवेक, येणे करिता सकळ लोक हसो लागती. म्हणजे एक बोलायचं आणि वागायचं मात्र त्याच्या विरुद्ध, याला हीन विवेक म्हणतात. अशा तऱ्हेने वागले असता सर्व लोक उपहास करतात. बघा, बोलणं एक आणि करणं दुसरंच, याला समर्थहीन विवेक असं म्हणत आहेत. अविवेकी आचार भ्रष्ट वक्त्यांचे शब्द अपेक्षित परिणाम साधतच नाहीत. लोकांची परमार्थिक उन्नती साधणं ते तर फारच लांब राहिलं. अशा वक्त्यांचं सगळीकडं हसं न झालं तर नवलच. ही आजची परिस्थिती आहे असं नव्हे. समर्थांच्या काळची स्थिती याहून फार वेगळी होती असंही नव्हे. मात्र वक्ता खरंच बुवा आहे की नुसता बुवाबाजी करणारा आहे
हे चाणाक्ष श्रोत्यांच्या लगेच लक्षात येतं. म्हणूनच तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती अशा शब्दात समर्थ श्रोत वृंदाचा गौरव करतात. कानी पडणाऱ्या शब्दातून वक्त्याचा आध्यात्मिक अधिकार किती आहे याची कल्पना त्यांना येते. अंतरंगातून तळमळीपोटी आलेले प्रचितीचे बोल आणि केवळ छाप पाडण्यासाठी घुसडलेले शब्द यातला फरक श्रोत्याला कळतो. खऱ्या परमार्थिक अधिकारी वक्त्याच्या बोलण्यात आणि चालण्यात म्हणजेच कृतीत सुसंगती असते. असा विवेकी विरक्त वक्ता जरी असला तरीही श्रोत्याचं मन आशंका विरहित असेल असं खात्रीनं नाही सांगता येणार. म्हणूनच त्याच्या मनातील काही प्रश्न तो समर्थांपुढे मांडत आहे. विषय त्यागे विन तो काही, परलोक तो प्राप्त नाही, ऐसे बोलणे ठाई ठाई बरे पहा. म्हणजे लोक ठाई ठाई असे म्हणतात की विषय त्यागाशिवाय परलोक प्राप्त होत नाही. याचा नीट विचार करा. प्रपंची खाती जेविती, परमार्थी काये उपवास करती, उभयता सारिखे दिसती विषयाविषयी. म्हणजे प्रापंचिक असतात ते खातात पितात आणि परमार्थिक लोक उपवास करतात असे थोडेच आहे. विषय सेवनाच्या बाबतीत तर दोघे सारखेच दिसतात. देह चालता विषय त्यागी, ऐसा कोण आहे जगी, याचा निर्वाह मज लागी देवे निरोपावा. म्हणजे देह जिवंत असताना जो विषयांचा त्याग करतो असा या जगात कोण आहे याचे उत्तर गुरुदेवांनी कृपा करून मला सांगावे. बघा श्रोता काय विचारतोय की विषय त्यागल्याशिवाय परमार्थ साधत नाही असं सांगितलं जातं. मग प्रापंचिक लोक खातात पितात आणि परमार्थिक उपवास करतात किंवा उपवास धरतात. देह आहे म्हणजे विषय आहेच. विषयाशिवाय कुणी जिवंत राहू शकेल का? संन्यासाला सुद्धा देहधारणेपुरता प्रपंच करावाच लागतो. बायको मुलंबाळ नोकरीधंदा घरदार म्हणजेच प्रपंच नव्हे तर देह रक्षणासाठी जे जे करावं लागतं ते सर्व प्रपंचामध्येच येतं. देहासाठी अन्न सेवन करणं हा विषय आहे. मग परमार्थासाठी त्याचा त्याग करायचा का? अशा विषयाला जवळ केल्यास भगवंताचं दर्शन होईल का? बघा अन्न ही तर आपली मूलभूत गरज आहे. काही संत तर प्रापंचिक होते. घरदार बायको मुलं सर्व व्यवहार सांभाळून त्यांनी भगवंत कृपा संपादन केलीच ना. काम कामिनी कांचनासारख्या विषयात असतानाही ते परमात्म स्वरूपापर्यंत कसे पोचले? प्रपंच चालवायचा म्हणजे अर्थार्जन आलंच. त्यासाठी थोडा स्वार्थ असायला हवा. पैसा कमवण्याची इच्छा हवी. मग हे करताना परमार्थ सोडून संत विषयाच्या मागं धावतोय असं म्हणायचं. प्रापंचिक मंडळी हे सर्व करतातच. मग संत आणि प्रापंचिक यात फरक तो कोणता? बघा आध्यात्मिक प्रबोधन करणारे विषयाचा त्याग करा असं सांगतात आणि जीवनात प्रापंचिकासारखंच वागतात. मग ते ढोंगच होणार नाही का? जर ते ढोंग नाही तर मग त्यात विषय त्याग कुठं होतो? या साऱ्या प्रश्नांचा गुरुदेवांनी निचरा करावा म्हणजे आम्हाला समजून सांगावे अशी विनवणी श्रोता समर्थांकडे करतोय. राजवैद्य असणारे समर्थ श्रोत्याच्या मनातील आशंकारूपी मळमळीचं नेमकं कारण काय सांगतात आणि कुठल्या औषधाच्या मात्रेनं ती दूर करतात हे आपण पाहणार आहोत. ते आपल्याला उत्कंठेचं असं असणारे औत्सुक्याचं असं ठरणार आहे.
आपल्या आपल्या सर्व प्रपंचिकाप्रमाणेच संत मंडळी देखील प्रपंचात असतात. देहासाठी, कुटुंबासाठी अर्थार्जन करतात, विषय सुख उपभोगतात. म्हणजेच त्यांनी विषय त्याग केलेला नसतो, पण तरीही त्यांनी भगवंताचं दर्शन घेतलेलं असतं, आत्मज्ञान प्राप्त केलेलं असतं. याचा अर्थ परमार्थासाठी विषय त्यागाची गरज नाही असा घ्यायचा आहे का? आम्हीही संतांसारखंच विषयात आहोत, मग आम्हाला का बरं भगवंत प्राप्ती होत नाही, अशी शंका श्रोत्यांनी समर्थांपुढं मांडलेली आहे. या प्रश्नांची समर्थांनी दिलेली उत्तरं पाहण्याआधी श्रोत्याच्या मनात असे प्रश्न निर्माणच का झाले असावेत, याविषयी त्याची भूमिका काय आहे ते पाहणं आपल्याला जास्त इष्ट ठरेल. समाजात राहून एक सामान्य मनुष्य ते संतपद या प्रवासासारखं अग्नी दिव्य कदाचित दुसरं कुठलं नसावं. संतांनी उत्पन्न करासारखा इतर कुठला कर भरला होता किंवा नाही याबाबत ठोस जरी माहिती नसली तरी त्यांना एक कर मात्र मोठ्या प्रमाणात भरावा लागला ते निश्चित, आणि तो कर म्हणजे निंदा सहन करण्याचा. अखंड राम नाम घेणे हाच व्यवसाय संतांचा असतो, सद्गुरूंचा असतो. सद्गुरूंना उत्पन्न कर कोण आणि कसा लावणार, मात्र त्यांना निंदारूपी कर किती चुकता करावा लागला याची तुम्हा मला कल्पना ती काय असणार. जननिंदेला सामोरं गेल्याशिवाय संतत्व मिळत नसतं, हे कोणत्याही संतांच्या जीवनचरित्रातून सहजच ध्यानात येतं. संतांनी देह ठेवल्यानंतर भले त्यांची समाधी संगम रवरात बांधली जाईल, त्यांना हार तुरे घातले जातील, पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जाईल, पण ते देहात असताना त्यांच्यातील साधुत्वाची जाणीव किती जणांना होते. संतांना ओळखण्याची पात्रता देहबुद्धीच्या सामान्य माणसांजवळ नसतेच. त्यामुळं संतांविषयी जन मनात संशय असतो. विषयात राहूनही संत त्यात देव पाहतात. भगवत स्वरूप होऊन ते समाधानानं जीवन जगतात, तर सामान्य जन परमार्थात, देवात, संतांतही विषयच बघतात. उपासना, भजन, कीर्तन, निरूपण, भक्ती मार्गात आपण असतो, पण देवासाठी देवाला न बचता संसारिक अडचणी दूर होऊन सुख कसे मिळवावे ही त्या मागची भावना असते. म्हणजेच परमार्थात आपण विषयच तर आणत असतो ना. हाच संत आणि प्रापंचिक यांच्यामधील फरक आहे. परमार्थात विषय होऊन येण्याचं कारण आपली तीव्र आसक्ती, त्याचबरोबर आपल्या मनात मत्सर द्वेष ठासून भरलेले असतात, आणि त्यामुळेच संतांना सामान्यांकडून अवहेलना सहन करावी लागते. ज्ञानेश्वरादी भावंडांना संन्यासाची पोरं म्हणून त्या काळचा समाज हिनवत होता. एकनाथांना घरच्यांचाच काय तर समाजाचाही रोष पत्करावा लागला होता. समर्थांनीही त्यांच्या साधन काळात अनेक हाल अपेष्टा सोसल्या होत्या. संत तुकाराम महाराजांची तर गाढवावरून धिंड काढण्यात आली होती. त्याचप्रमाणे गोंदवल्यातील गोंदावलेकर महाराजांना तिखटाचे लाडू निखारे पचवावे लागले होते. सारांश एवढाच सांगायचं आहे की प्रत्येक संतांना निंदा अवहेलना झेलावी लागली होती. या पार्श्वभूमीवर श्रोत्यांना कोणत्या मानसिकतेतून प्रश्न विचारलेत याचा उहापोह समर्थ पहिल्यांदाच प्रथमच आपल्यासमोर करत आहेत. समजा आपली आणि आपल्या शेजाऱ्यांची मुलं समवयस्क आहेत. घरची परिस्थिती सारखीच, शाळा दोघांच्याही सारख्याच. शेजाऱ्याचा मुलगा हुशार, संस्कारी, गुणवान असेल आणि आपला तितका शहाणा नसेल, तर आपले शेजाऱ्याशी
कितीही जरी चांगले संबंध असले तरी न कळत का होईना मनाच्या एका कोपऱ्यात कुठंतरी मत्सर, द्वेष, चढाओढीचा थोडा का होईना भाव जागृत असतोच ना. संतांना देखील आपण अशाच देहबुद्धीच्या भावनेतून पाहत असतो. संत आज श्रीखंडपुरीच्या आनंदात खातात, त्याच आनंदात ते उद्या चटणी भाकरीही खातात. परवा उपवास जरी काढला तरी तो प्रभू रामाच्या इच्छेनंच काढला असं ते म्हणतात. त्यामुळं त्यांचा आनंद तीळ मात्रही कमी होणार नाही. आपणही तसा विचार करतो की श्रीखंडपुरी चटणी भाकरी आम्हीही आनंदानं खातो, मग संतांना भगवत दर्शन होतं तरी कसं, आम्हाला का बरं होत नाही. पण इथं एक बाब आपण विसरतो की उपवास घडला तरी संत ज्या आनंदात राहू शकतात, भजनात तल्लीन होऊ शकतात, तसं उपाशी पोटी राहून आपल्याला ते जमणं शक्य तरी आहे का. संतांना जशी मुलं बाळं असतात तशीच ती आपल्यालाही असतात. म्हणूनच समर्थ पुढे सांगतात, विषय अवघा त्यागावा तरीच परमार्थ करावा, ऐसे पाहता गोवा. दिसतो की म्हणजे विषयांचा संपूर्ण त्याग करावा आणि मगच परमार्थ करावा असे म्हणण्यात फार घोटाळा आहे असे मला वाटते. ऐसा श्रोता अनुवादला, वक्ता उत्तर देता झाला, सावध होऊन मन घाला येत विषयी. म्हणजे याप्रमाणे श्रोत्याने शंका उत्पन्न केली, तिला वक्त्याने जे उत्तर दिले ते मन एकाग्र करून सावधपणे ऐका. वैराग्य करावा त्याग तशीच परमार्थ योग, प्रपंच त्यागे सर्व सांग परमार्थ घडे. म्हणजे वैराग्याने विषय त्याग करावा तरच परमार्थ साध्य होतो, यात शंका नाहीये. प्रपंचाचा संपूर्ण त्याग केला तरच परमार्थ यथासांग घडतो. मागे ज्ञानी होऊन गेले तेही बहुत कष्ट केले, तरी मग विख्यात झाले भूमंडळी. म्हणजे पूर्वी जे अनेक ज्ञानी लोक होऊन गेलेले आहेत त्यांनी परमार्थ साध्य होण्यासाठी खूप कष्ट सोसले, तेव्हा ते या भूमंडळावर प्रसिद्ध झालेले आहेत. येर मत्सर करिताच गेले, अन्न अन्न म्हणता मेली, कित्येक भ्रष्टली पोटासाठी. म्हणजे याखेरीज कित्येक लोकांचा मत्सर करतानाच मरून गेले, म्हणजे सहन करतानाच मरून गेले, तर कित्येक अन्नान्न दशाक होऊन मरून गेले, तर कित्येक पोटासाठी भ्रष्ट झाले. पहा, संतांच्या वागण्याची वरवरची बाजूच आपल्याला दिसते, त्यांच्या दुसऱ्या बाजूचा विचारही आपल्या मनाला स्पर्श करत नाही. आणि मग उगीचच आपण एकांगानंच म्हणजे संतांच्या विषयात असलेल्या बाजूचाच विचार मनात धरून त्यांचा आपल्या प्रापंचिक जीवनाशी संबंध जोडू लागतो, तुलना करू लागतो. प्रपंच, मुलं बाळं या बाबतीत संतांचं आणि आपलं जीवन हे तर सारखंच आहे. मग संत जगद्वंद झालेत, विश्वात मान्यता पावलेत आणि आपल्याला मात्र कुणीच कसं विचारत नाही, अशा पोरकट शंका आपण काढू लागतो. एकेकाळी आपल्या भारतभूमीतून सोन्याचा धूर निघत असे. कित्येक वैभव संपन्न राजे राजवाडे या ठिकाणी होऊन गेले. आजही टाटा, अंबानी, बिर्ला यांसारखी धनाढ्य अशी मंडळी भरपूर आहेत. पण सामान्य जन त्यांच्यापैकी किती जणांना ओळखतात. पण देह त्यागून आज कित्येक वर्ष लोटली तरी संन्याशाचं पोर म्हणून हिणवलेले, वाळीत टाकलेले ज्ञानदेव महाराज, समाजाच्या कुचेष्टेचा विषय ठरलेले संत तुकाराम महाराज आजही सामान्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवीत स्थापित आहेत. त्यांचे रसाळ अभंग
मोगऱ्याप्रमाणे आजही टवटवीत आहेत आणि भक्तींचा सुगंध पसरवित आहेत. पूर्वी जे जे आत्मज्ञानी होऊन गेले त्यांनी परमार्थासाठी अपार कष्ट सोसलेले आहेत, म्हणून त्यांची कीर्ती दिगंत झाली. अन्य प्रापंचिक लोक मात्र याचा नीट विचार न केल्यामुळं मत्सरामुळं अधोगतीस गेले. श्रोत्यांचे हे सर्व प्रश्न ते देखील अशा मत्सरापोटीच आल्याचं दिसून येतं. हा धागा पकडून पुढे समर्थ सांगतात, मज नाही तुझ साजेना, हे तो अवघे ठाऊके आहे जना, खात्यास न खाते देखो सकेना, ऐसे आहे. म्हणजे जे मला नाही ते तुलाही शोभत नाही, किंवा ज्याच्याकडं खायला काही नाही तो दुसऱ्या अन्न खात असणाऱ्या मनुष्याकडं निर्मळतेनं पाहू शकत नाही. हाच तो मत्सरी दृष्टिकोन. संतांची आंतरिक स्थिती न जाणता, त्यांचं आपल्या जीवनातील स्थान न ओळखता सामान्य जीव त्यांच्याशी तुलना बरोबरी करू पाहतो. श्रोत्यांच्या प्रश्नामागं मत्सराबरोबरच आणखीन एक कारण असल्याची समर्थांना खात्री आहे. त्यामुळेच ते म्हणतात, वैराग्य मुळी होऊन नाही, ज्ञान प्रत्ययाचे नाही, सूची आचार तोही नाही, भजन कैचे. आधी मुळात जराही वैराग्य नाही, अनुभवाचे ज्ञान तेही नाहीये आणि शुद्ध आचार तोही नाही, मग भजन कसे घडणार. ऐसे प्रकारीचे जन आपणास म्हणती सज्जन, पाहो जाता अनुमान अवघाच दिसे. म्हणजे अशा प्रकारचे लोकही आपल्याला सज्जन म्हणवतात आणि प्रत्यक्षात मात्र हे सर्व काल्पनिकच असते. पहा, अनेक जण आपण संत आहोत असं दाखवत असतात. त्यांचा पेहराव, त्यांचं वागणं बोलणं अगदी संतांसारखंच असतं. त्यांच्या अंगी खरं वैराग्य नसतं, प्रत्ययाचं ज्ञान नसतं, सदाचार नसतो, भजन पूजन नसतं, नामस्मरण नसतं. त्यांचा संतपणा बेगडी असतो. जंगलाचा राजा बनलेला निळा कोल्हा कोल्हेकुई सुरू होताच त्यात सामील झाला आणि त्याचं बिंग फुटलं. तसं स्वतःला सज्जन म्हणवणाऱ्यांचं पितळ उघडं पडताच सामान्य जनांना आयतं कोलीतच मिळतं. तथाकथित सज्जनांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात निराळे असतात. हे ठाऊक झाल्यामुळं सज्जन मंडळी विषय मुक्त नाहीत असाच सामान्य जीवांचा समज होतो. शीतावरून भाताची परीक्षा करावी तसं, किंवा 1-2 आंबे अख्खी आडी नसवतात तसं सामान्यांच्या संशयातून खरा संतही सुटत नाही आणि तोही निंदेचा बळी ठरतो. मत्सर आणि बुवाबाजीमुळं खऱ्या संत प्रवृत्तीला, त्यांच्या विषय त्यागाला मोठी चपराक बसल्यासारखं होतं. संशयामुळं समाज मनच रोगट होतं. संतांचं मोठेपण हेच आहे की ज्या समाजाकडून त्यांची निंदा नालस्ती होते त्याच समाजाच्या उन्नतीसाठी ते अखंड झटत असतात. त्या तळमळीपोटीच श्रोत्यांच्या मनातील आशंका समर्थ आता कशा पद्धतीनं दूर करतात ते आपण पुढे पाहणार आहोत, पुढील भागात पाहणार आहोत. आत्मज्ञानी सत्पुरुष बाह्यांगानं तुम्हा आम्हा प्रापंचिकांसारखेच दिसतात. त्यांनाही अन्न वस्त्र निवारा या गरजा असतात, पण त्या ते पुऱ्या करण्यासाठी खटपटही करतात. म्हणजेच ते विषयात आहेत असं आपण मानतो. मग त्यांनी विषय त्याग केला नसतानाही ते भगवंत सन्मुख कसे काय झाले, परमार्थात चिरंतन स्थानाचे मानकरी कसे काय बनले, अशा आपल्यासारख्या सामान्यांच्या प्रश्नामागं मत्सराची भावना तसंच समाजात फोपावलेली बुवाबाजी कारणीभूत असते. या समर्थांनी नोंदवलेल्या निरीक्षणावर आपण पाठीमागेच बराच उहापोह केलेला आहे आणि या प्रश्नांच्या आधारे श्रोत्यांच्या
अर्थात समाजाच्या मनात घर करून असलेल्या प्रश्नांचं उत्तर समर्थ आता देत आहेत. विषय त्याग ही बाह्यांगाची स्थिती आहे की अंतरंगाची, यावर जर सूक्ष्म विचार केला तर या प्रश्नांचं उत्तर लागलीच कळून येईल. विषय त्याग जर बाह्यांगानं करायचा असता तर घरदार, मुलं बाळ, पैसा अडका या सर्व गोष्टी त्याला अडथळा ठरल्या असत्या. सृष्टीचं चलनवलन सुरू राहण्यासाठी एक अनुशासन घालून दिलेलं आहे, त्यालाच एक प्रकारे आव्हान दिल्यासारखं झालं असतं. याचाच अर्थ असा की विषय त्याग ही बाह्यांगानं करण्याची कृती नसून ती अंतरंगाची प्रवृत्ती बनायला हवी. आपल्या चित्तात दृश्याची आसक्ती किती आहे यावर विषय त्यागाचं प्रमाण ठरलेलं असतं. आसक्तीनं आपण दृश्याशी किती बांधलेलो गेलोय याचं अंतर्मुख होऊन अवलोकन करून गेल्यास असं लक्षात येतं की दृश्याच्या विषयांच्या चिंतनाशिवाय आपल्या चित्तात दुसरं काही नाहीच. आपण भले बाह्यांगानं विषयांचा त्याग केल्याचं दाखवू, तशी भूमिकाही वटवू, पण भगवंत तशा वरवरच्या वागण्याला थोडेच भुलणार आहे का? तो तर सच्च्या भावाचा भुकेलेला आहे. परमार्थात अहंकार आसक्ती मिसळली की तो प्रपंच होतो आणि प्रपंचातील अहंकार आसक्ती दूर केली की तो परमार्थ होतो, असं सद्गुरू म्हणायचे. विषय त्यागाचं गणित सुटतंय की अजून क्लिष्ट होतंय ते आसक्तीनं स्वार्थानं आपण किती लडबडलेलो आहोत यावर अवलंबून असतं. हे समजण्यासाठी पुढं समर्थ सांगतायत. भाग्य पुरुष थोर थोर, त्यास निंदती दिवाळखोर, सावास देखता चोर, चरफडी जैसा. म्हणजे भाग्यवंत अशा थोर थोर लोकांना पाहून ठवाळखोर लोक त्यांची निंदा करतात. सज्जन माणसाला पाहून चोर जसा चरडपतो तसाच हा प्रकार आहे. वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, वैराग्य नसता योग्य, परमार्थ नव्हे. म्हणजे वैराग्यासारखे भाग्य नाही. ज्याच्याजवळ वैराग्य नसेल तो अभागी होय. वैराग्य नसताना परमार्थ व्यवस्थित होऊ शकत नाही. प्रत्यय ज्ञानी वीतरागी, विवेक बळे सकळ त्यागी, ते जाणीजे महायोगी ईश्वरी पुरुष. म्हणजे जो पुरुष स्वात्मानुभवी असतो, अनासक्त असतो, वैराग्य संपन्न असतो, तो पुरुष महायोगी ईश्वरी अवतारच जाणावा. अष्टमा सिद्धीची उपेक्षा करून घेतली योग दीक्षा, घरोघरी मागे भिक्षा महादेव. म्हणजे अष्टमा सिद्धींची जो उपेक्षा करतो, ज्याने योग दीक्षा घेतलेली असते आणि जो घरोघरी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करतो, तो स्वतः महादेवच होय. बघा, या ठिकाणी समर्थ आपल्याला हे सर्व समजवण्यासाठी महादेवांचं उदाहरण देत आहेत. महादेव, श्री महादेव म्हणजे विरक्तीचं साक्षात मूर्तिमंत रूपच. सर्वार्थानं ते उघडेच आहेत. गळ्यात नरमुंडांची माळ, अंगावर फक्त भस्म, मस्तकी पवित्र गंगा, इतर कुठलेही पाश नाहीत. अखंड साधनेच्या बळावर प्राप्त झालेल्या अष्टसिद्धींची उपेक्षा करून त्यांनी योग दीक्षा स्वीकारली आहे. घरोघरी भिक्षा मागून समाधानात ते आपलं जीवन व्यतीत करतायत. अंतर्बाह्य विषयांचा त्याग जर कुणी केला असेल तर तो प्रभू शंकरानं केवळ बाहेरून शंकरांसारखं रूप घेतलं म्हणून आपल्यासारखा सामान्य जीव थोडाच महादेवांसारखा विरक्त होणार आहे. दिखाऊपणा किंवा बरोबरी करण्याची समाज मनाची ही नेमकी नस पकडूनच समर्थ विचारणा करतात. ईश्वराची बराबरी कैसा करील वेशधारी, मनोनीय सगट सरी होत नाही. म्हणजे केवळ
वैराग्यासारखा वेश धारण करणारा वेशधारी ईश्वराची बरोबरी कसा करू शकेल? म्हणून केवळ बाह्य वेशावरून दोघांची बरोबरी कधीही होऊ शकत नाही. पहा, याचाच अर्थ असा आहे की बाहेरून सारखेपण जरी दिसत असलं तरी सर्वांचीच योग्यता एकसारखी नसते. हेच खरं. सांभासारखा वेश केला म्हणून त्याच्या भोळेपणाशी, विशुद्ध भावाशी आपण थोडीच बरोबरी करू शकणार. विषय त्याग ही जीवाच्या अंतरीची अवस्था आहे. चित्ताच्या अवस्थेवरूनच जीवाचा विषय त्याग दिसून येतो. त्यासाठी राजा जनकाच्या चरित्रातील एक प्रसंग आपण पाहणार आहोत. एक शिष्य त्याच्या गुरुच्या सांगण्यावरून आत्मबोधाची दीक्षा घेण्यासाठी मिथिला नरेश राजा जनकाकडे आला. राजा जनक विदेही होता आणि त्याचबरोबर तो अत्यंत वैभव संपन्नही होता. तो शिष्य जनकाच्या महाली दाखल होताच तिथलं झगमगतं वैभव पाहून तो चक्रावला आणि आपलं काम इथं होणार नाही अशा समजुतीनं तो तिथून जायला निघणार. इतक्यात राजा जनकानं त्याला बोलावून घेतलं. त्याचा यथोचित असा सत्कार केला. स्नान भोजन आटोपून आजचा दिवस आपण विश्राम करावा. आपल्या प्रश्नाबाबत आपण उद्या सविस्तरपणे बोलूया असं त्याला सांगून जनक आपल्या कामासाठी निघून गेला. दिवस आरामात गेल्यामुळं शिष्यालाही थोडं बरं वाटलं. रात्रीचा फराळ आटोपून तो झोपण्यासाठी त्याच्या कक्षात आला. बिछाना छान सजवलेला होता. गोडधोड खाल्ल्यानं शिष्याला झोप येऊ लागली होती. म्हणून त्यानं गादीवर अंग टाकलं आणि सहज छताकडं लक्ष गेलं आणि तो उडालाच. त्याच्या पलंगावर एका केसाला बांधलेली नंगी तलवार लटकत होती. न जाणो केस तुटला तर ती तलवार थेट आपल्या अंगात घुसणार या विचारानं रात्रभर तो तळमळत राहिला. कुठली झोप आणि कुठलं काय. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा जनकानं रात्री झोप कशी काय झाली असं विचारताच तो शिष्य झटदिशी म्हणाला, हे राजन, माझ्या बिछाणावरील टांगती तलवार त्यामुळं ती पाहिली आणि त्यामुळं मी रात्रभर झोपूच शकलो नाही. हे ऐकताच जनक त्याला म्हणाला, माझं जीवनही नेमकं तसंच आहे. मी या वैभवात राहतोय असं सर्वांना दिसतं खरं, पण त्यापासून मी तितकाच दूर आहे जितकं तुम्ही काल रात्री मौशार बिछाना असूनही झोपेपासून दूर होता. विषय त्यागाचं याहून चांगलं दुसरं उदाहरण कदाचित सापडणार नाही. सुखात वैभवात लोळत असतानाही त्यात तो लिप्त नाही. त्यानंच खऱ्या अर्थानं विषय त्याग केला असं म्हणता येईल. एखादा झोपडीत राहणारा मनुष्य त्याच्या संसारातील किडूक मिडूक वस्तूंची जर सतत चिंता करत असेल तर त्यानं विषयांचा त्याग केला असं कसं म्हणता येईल. पण राजवैभवात असूनही त्यापासून अलिप्त असणारा राजा जनक मात्र विषयांपासून दूर होता. हा फरक समजून घेतला पाहिजे. प्रपंचावर पाणी सोडून वनात राहणं याला विषय त्याग असं समजणं ही आपली चूक आहे. विषय त्याग ही अंतरीची अवस्था आहे, स्थिती आहे. मनुष्यानं अशी अवस्था प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असायला हवं. यावर जोर देऊन भर देऊन समर्थांनी मगाशी सांगितलेल्या ओवीप्रमाणे वैराग्यापरते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, वैराग्य नसता योग्य परमार्थ नव्हे. म्हणजे ईश्वराला आपलं बाह्यांग नाही तर अंतरंग आकृष्ट करत असतं. भगवंतानं आपल्याला ज्या परिस्थितीत ठेवलंय त्यात समाधान मानून हे सर्व त्याचं आहे असं समजून राहणं यातच विषय त्यागाचं मर्म दडलेलं आहे. यालाच वैराग्य म्हणतात. वैराग्य हा परमार्थाचा प्राण आहे. परिस्थिती कशीही असली तरी विरक्त मनुष्याचं समाधान नेहमी अभंग राहतं. म्हणूनच वैराग्यासारखं दुसरं भाग्य नाही. या परमार्थातील
आद्य सिद्धांताची समर्थ वारंवार आठवण करून देतात. आपण आतून वैराग्यशील आहोत का हे आपल्या मनालाच विचारून पाहावं. दुसऱ्याची धनदौलत बघून भरभराट पाहून आपला जळपळाट होतो का? घडणाऱ्या घटनेला भगवंताची इच्छा म्हणून आपण सहज स्वीकारतो का? मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींनी आपलं मन क्रुद्ध होतंय का? कटू निर्णय पचवणं आपल्याला जड जातंय का? अशा प्रश्नांची उत्तरं जर होकारार्थी येत असतील तर वैराग्य आपल्यापासून खूप लांब आहे असं समजावं. वैराग्य ही संकल्पना फार गंभीर कष्टप्रद अशी काही नाही, पण आपण खेळत असलेलं लहान मूल जसं त्याच्या आईनं भरवलेला घास कुठलाही विचार न करता खातं, तसं घडणारा प्रसंग ईश्वराची इच्छा समजून सहजतेनं कुठलाही विचार न करता स्वीकारणं म्हणजेच आपली इच्छा भगवंताच्या इच्छेत मिसळून जगणं, आणि हेच वैराग्य होय. अशी सहज प्रवृत्ती झाली की मग आपला संतापाचा उद्रेक शमतो, मावळतो, मत्सर मावळतो आणि इतरांच्या सुखानं आपणही सुखावू लागतो. त्यामुळं वैराग्य हा साधकाचा अनमोल दागिना आहे. बाह्य वेशभूषा कशीही असली तरी ज्याचं अंतरंग वैराग्य संपन्न आहे तोच भगवंताला आवडू लागतो. अशा भाग्यवंताचं कौतुक समर्थ पुढील ओवीमध्ये करत आहेत. उदास आणि विवेक त्यास शोधिती सकळ लोक, जैसे लालची मूर्ख रंक ते दैन्यवाने. म्हणजे ज्याच्या ठिकाणी औदासीन्य आणि विवेक दोन्ही असतात अशांचा शोध सर्व लोक घेत असतात, तर लालची रंक आणि मूर्ख माणूस दैन्यवाने जीवन जगत असतो. पहा, मनुष्याचं जीवन खऱ्या अर्थानं यशस्वी होण्यासाठी वैराग्याची नितांत गरज आहे. प्रपंच भगवंताचा आहे हे समजून कर्तव्य बुद्धीनं प्रपंचात कार्यरत राहून फलाशा न धरता जे घडतंय ते माझ्या हिताचंच आहे आणि तो भगवंताचा प्रसादच आहे असं मानून जो समाधान वृत्तीनं राहतो तो जीव वैराग्याचा आदर्श म्हणता येईल. असा जीव असामान्य असतो, तो सत्पुरुष असतो. तो कुठंही असो, लोक त्याला शोधत येतात. याच्या उलट जो बाह्यांगानं विरक्त असल्याचं दाखवतो आणि आतून मात्र लोभ मोहानं बरबटलेला असतो, तो विवेकहीन लालची जीव अत्यंत दैन्यवानं जीवन कंठतो, जगतो. त्यामुळं आंतरिक वैराग्य की बाह्य स्वरूपाचं वैराग्य याचा निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे काही संतांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवलं तसं आपण ठेवायचं नाही, पण जिथं जिथं आपली आसक्ती आहे तिथं तिथं मात्र तुळशीपत्र ठेवता आलं पाहिजे. तरच अंतरंगात वैराग्याचं पीक फोपावेल. तेव्हाच कुठलाही त्याग प्रत्यक्षात न करताही समर्थांना अभिप्रेत असलेला विषय त्याग आपण करू शकू. त्याकरता विवेक वैराग्यानं परिपूर्ण असलेल्या सत्पुरुषांची संगत आपल्या जीवनात कोणती क्रांती घडवून आणते याविषयीचं थोडंसं विवेचन आपण पाहणार आहोत. प्रापंचिक आणि संत यांच्या जीवनातील बाह्यांगानं असणारं साधर्म्य आपण पाहिलं. देह सांभाळण्यासाठी ते दोघेही विषयात असतात. असं असूनही संत भगवंत प्राप्ती करतात, पण प्रापंचिकांना मात्र ते जमत नाही. या श्रोत्यांना विचारलेल्या शंकेचं निरसन समर्थ या समासात करीत आहेत. त्यासाठी संतांची आणि प्रापंचिकांची मानसिकता कशी असते यावर
सखोल मनन करून घेऊन शेवटी समर्थ आपल्याला विषय त्याग ही अंतस्थ प्रवृत्ती आहे, संतांनी ती अंगी बांधलेली असते, या निष्कर्षापर्यंत आपल्याला घेऊन आले. आशा व भ्रांत सामान्य जीवाच्या मनात खोलवर रुतलेल्या असल्यामुळं विषय त्याग आतून व्हायला हवा हे प्रथम त्याच्या लक्षातच येत नाही. सुख वस्तू जीवन जगत असूनही बरेच जण आशा, चिंता, काळजी, भयाने ग्रस्त असतात. आजची सुखाची घडी जीवनभर टिकेल का, हे भय तर मुलाबाळांचं कसं होईल याची चिंता मनात वागवीत थांबवलेल्या अवस्थेत ते जीवन कंठत असतात. एखादा गरीब मनुष्य आज शिळी भाकरी खाऊन जगत असेल, पण आपली मुलं आजची स्थिती पालटतील अशी अपेक्षा तो बाळगून असतो. तात्पर्य असं की चिंता, भय, आशा, आकांक्षा मनुष्य मनाला व्यापून असतात. त्या जीवाला विषयांशी बांधून घालतात, बांधून ठेवतात. त्यामुळं समर्थ म्हणतात तसा विषय त्याग आपल्याकडून घडत नाही. विषय सोडावा असं मनातून वाटणं, तशी आंतरिक वृत्ती बनणं ही साधन अंगी मुरल्याची खूण आहे. साधनेची ही उत्तम अवस्था म्हणता येईल. साधनात मग्न राहून आशा, भ्रांत यांचं निर्दालन करणं, भगवंतानं ठेवलंय त्या स्थितीत आनंदानं समाधानानं राहणं हे विषय त्याग जमू लागल्याचं निदर्शक आहे. ही अवस्था टिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी साधकानं सदैव सावध राहायला हवं. म्हणून समर्थ काही मूल मंत्र या समासात अत्यंत गुह्य स्वरूपात देत आहेत. उदास आणि विवेक हा पहिला मंत्र. उदास म्हणजे वैफल्यग्रस्त, नैराश्यानं घेरलेला असा अजिबात नव्हे, हे ध्यानात सर्वांनी घेतलं पाहिजे. उदासीन म्हणजे ज्याने काळजी, सुखदुःखावर विजय मिळवलेला आहे, तो कर्म, इच्छा, भवितव्य आदी बाबी आपण रामेच्छेवर किती प्रमाणात सोपविल्या आहेत त्यावर आपल्या वृत्तीची उदासीनता अवलंबून असते. भविष्याच्या चिंतेनं धास्तावलेला जीव उदासीन असू शकत नाही. तसंच तो आशेशिवाय प्रपंचही करू शकत नाही. सारांश म्हणजे उदासीन म्हणजे रामाच्या इच्छेत आपली इच्छा मिसळून जगणं. हे जमू लागलं की विवेकाच्या मदतीनं अंतस्थ विरक्त होत असलेल्या वृत्तीला जरासाही धक्का न लागता मनुष्य जे व्यवहार्य आहे, प्रपंचाला अनुकूल आहे, ते कर्म कर्तव्य बुद्धीनं करू लागतो. त्यात आसक्त न होता तो करू लागतो. उदास आणि विवेक या नंतरचे 3 मंत्र समर्थांनी पुढे सांगितलेले आहेत. ते एकत्र गुंफलेले आहेत. जे विचारापासून चेवले, जे आचारापासून भ्रष्टले, विवेक करू विसरले. विषयलोभी म्हणजे विषयलोभी जे लोक असतात ते विचार करू शकत नाहीत किंवा विवेकहीन असतात, किंवा ते विवेकहीन आणि आचार भ्रष्टही असतात. भजन तरी आवडेना, पुरश्चरण कदापि घडेना, भल्यास त्यास पडेना. यतनिमित्त म्हणजे त्यांना भजन मुळीच आवडत नाही. त्यांच्या हातून कधीही पुरश्चरण इत्यादी घडत नाही आणि याच कारणामुळे चांगल्या माणसांशी त्यांचे पटत नाही. वैराग्य करून भ्रष्टेना, ज्ञान भजन सांडीना, व्युत्पन्न आणि वाद घेना. ऐसा थोडा म्हणजे वैराग्य संपन्न असून जो भ्रष्ट होत नाही, ज्ञानी असून जो सगुणांचे भजन सोडत नाही, आणि व्युत्पन्न असून जो वाद घालत नाही, असा एखादाच वेगळा असतो, निराळा असतो. पहा, हे दृश्य विश्व स्वप्नवत आहे.
या तत्वाचा अभ्यास आपण ज्ञान दशकापासून करत आलेलो आहे. हा तत्वबोध जीवनात उतरवण्याचा प्रयत्न जसजसा तीव्र होत जातो तसतशी वैराग्य वृत्ती अंगी बाणू लागते. मात्र वैराग्याच्या दिशेनं एक एक पायरी चढताना आपण खाली घसरत तर नाही ना, ही सावधानता इथं आपण बाळगणं अधिक आवश्यक ठरतं. त्यासाठी गुरुवचनांचं मनन चिंतन फार उपयोगी पडतं. ज्ञान भजन सांडिना हा आणखीन एक मंत्र. ज्ञान अर्थात आत्मबोध झाल्यावरही हरिभजन सुटता कामा नये. नामस्मरण हे वैराग्याचं कवच कुंडल आहे असं म्हटल्यास वावगं चुकीचं ठरणार नाही. सद्गुरूंशी अखंड अनुसंधान, सगुण भजन, नामसकीर्तन वैराग्य शक्ती टिकवून ठेवण्यास बळ देतात. अजून एक महत्त्वाचा मंत्र म्हणजे स्वतः व्युत्पन्न ज्ञानी विद्वान असूनही कुठल्या वादविवादात न पडणं. सांप्रदायात पंत यांच्यातील श्रेष्ठाश्रेष्ठतेच्या अहमहिमिकेत आपली किती शक्ती खर्च होत असते याकडं कुणाचंच लक्ष नसतं. सुप्त अहंकारातून निर्माण होणाऱ्या अशा निरर्थक वादांपासून 4 हात लांब राहिल्यानं अंतरीची वैराग्य संपन्नता टिकून राहते. अशा विरागी व्यक्तींची उच्छावस्था कशी असते ते सांगताना समर्थ पुढे लिहितात. कष्ट करिता शेत पिके, उंच वस्त तात्काळ विके, जाणत्या लोकांच्या कौतुके उड्या पडती. म्हणजे कष्ट केल्याने शेतात उत्तम पीक येते, चांगली वस्तू तात्काळ विकली जाते. त्याप्रमाणे अशा विवेक वैराग्य संपन्न माणसांकडे लोकांच्या उड्या पडतात. आपण पाहतो, आपण ऐकतो. शेतकऱ्यानं जर स्वतःच्या रानात, स्वतःच्या शेतात कष्ट केलं तर त्याच्या शेतात सोनं पिकतं. एखादी उंची वस्तू तात्काळ विकली जाते. तसं ज्यानं अंतरंगातून वासनारूपी तण काढून टाकलंय आणि विवेक वैराग्याच्या मदतीनं आंतरिक विषय त्यागही केलाय, अशा व्यक्तीला लोक शोधत येतात. जसं चांगला आंबा घेण्यासाठी लोक कोकणात जातात, जसा चांगला तांदूळ घेण्यासाठी लोक पुण्याजवळील मावळाच पसंती देतात आणि चादर घेण्यासाठी लोक सोलापूरला पसंती देतात, तसं समाधान मिळवण्यासाठी लोक विवेक आणि वैराग्य संपन्न सत्पुरुषांकडे धाव घेतात. सत्पुरुषांच्या संगतीत राहून विवेक वैराग्याचा अंगीकार केल्यामुळं विषय त्यागाची अंतस्थ प्रवृत्ती तयार होते. त्यामुळं प्रपंच परमार्थ उत्कट करण्यासाठी वेगवेगळाले प्रयत्न करावेच लागत नाहीत. त्याशिवाय विवेक वैराग्याअभावी इतरांची कशी अवस्था होते ते सांगताना समर्थ पुढे म्हणतात. येर ते अवघेची मंदले, दुराशेने खोटे झाले, कान कोंडे ज्ञान केले, भ्रष्टांकरे. म्हणजे अशा माणसांशिवाय इतर जे असतात ते सर्व त्याच्या पुढे निस्तेज ठरतात. कारण त्यांच्या मनात दुराशा निर्माण असल्यामुळे ते खोटे ठरतात, ते वैराग्य भ्रष्ट होतात आणि त्यामुळे त्यांच्या ज्ञानालाही कमीपणा येतो. पहा, विवेकहीन लोकांची प्रगती मंदावते. आशेमुळं ते खोटे पडतात. वैराग्य भ्रष्ट झाल्यामुळं त्यांचं ज्ञानही कान कोडे होतं. याच्या उलट स्थिती विवेकी विरागी सत्पुरुषांची असते. प्रपंचात राहूनही संत विषयांपासून निर्लेप असतात. त्यांचं हवे नकोपणाचं सुद्धा सर्व संपून गेलेलं असतं. म्हणूनच प्रभू रामांनी जसं ठेवलंय त्यात समाधान मानणं
हाच वैराग्ययुक्त विवेक आहे, हाच खरा विषय त्याग आहे. पुढे समर्थ सांगतात, सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्य कारण घेणे, विषय त्यागाची लक्षणे ओळखा ऐसी. म्हणजे अशुद्ध विषयांचा त्याग करून टाकावा आणि शुद्ध विषयांचे देह निर्वाहापुरते कार्यकारणापरत्वे सेवन करावे. हीच विषय त्यागाची लक्षणे जाणून घ्यावीत. सकळ काही करता देव, नाही प्रकृतीचा ठाव, विवेकाचा अभिप्राव विवेकी जाणती. म्हणजे विवेकी पुरुष जाणतो की सर्वांचा करता करविता एकच एक देव आहे, प्रकृतीला अस्तित्वच नाही. हा विचार विवेकी बरोबर जाणतात. याचाच अर्थ वैराग्य आणि त्यामागचं मर्म सांगणाऱ्या या ओव्या आहेत. डोळे उघडे ठेवून जाणतेपणानं आपल्या जीवनशैलीकडे पाहावं. ज्या विषयांचा आज आपण उपभोग घेत आहोत त्यामध्ये रेष मारण्याची गरज निर्माण झाली आहे. एका बाजूला आत्यंतिक गरज निकट, तर दुसऱ्या बाजूला चैन विलास, असं प्रत्येक गोष्टींचं विभाजन करावं. मग ती गोष्ट पैसा असेल, खाणंपिणं असेल, कपडे लत्ते असतील, काम वासना असेल, मान मरातब असेल, अर्थात गरजांचा परीघ व्यक्ती, स्थळ, काल मापनानुसार कमी जास्त असणार हे मान्य आहे. पण एखाद्या गोष्टीची खरी गरज किती आणि मी कितीचा हव्यास धरतोय हे समजून उमजून मध्ये एक लक्ष्मण रेषा मारावी. देह धारणेपुरत्या किमान गोष्टी जर आपण करत असू तर त्या विषयात मोडत नाहीत. पण जेव्हा आपण लक्ष्मण रेषा ओलांडतो, एखाद्या गोष्टीची अनाठाई आस धरतो, त्याच्या आहारी जातो, तेव्हा आपण देह सुखाच्या अधीन होतो, त्यात आसक्त होतो. त्यामुळं विवेकानं स्वतःला सांभाळणं, प्रमाणाच्या परिघातच ठेवणं, आदाशीपणाची लक्ष्मण रेषा न ओलांडणं हाच विषय त्याग होय. हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. विषय त्याग याचा अर्थ एखादी गोष्ट पूर्णपणे सोडणं असा नव्हे. शास्त्रानं जे त्याज्य आहे असं सांगितलंय ते त्यागावं, जे त्यागण्याजोगं आहे ते त्यागावं आणि जे जीवनावश्यक आहे ते प्रमाणात स्वीकारावं. काही नियम पाळायला हरकत नाही, पण त्यांचं तोम माजवू नये, त्याला कर्मकांडाचं स्वरूप येऊ देऊ नये. अशा गोष्टी आसक्तीला तर आमंत्रण देत नाहीत ना. हे सहजपणे पाहावं आणि सजगपणे पाहावं, सावधपणे पाहावं. अमुक एक उपवास आहे अशा हट्टानं अन्न ग्रहण न करता अंतरात्म्यास कासावीस करणं, त्रास देणं ते असणं काय, किंवा एखादा पदार्थ पोटाला तडस लागेपर्यंत खाणं काय, दोन्हीही विषयच आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. कुठलाही अट्टहास न धरता जे घडतंय ते प्रभू रामांच्या इच्छेने घडतंय, ते ठेवतील तसं आनंदात राहायचं आहे अशी स्वाभाविक प्रवृत्ती होऊ लागली की समजावं विवेक वैराग्यानं आपल्या जीवनात प्रवेश केलाय. प्रत्येक गोष्टीत विवेक करावा, लक्ष्मण रेषेच्या मर्यादेत असावं. स्वसंतुलित राहून स्वतःला नीती सदाचरणाच्या परिघातच बांधून थांबवून ठेवण्यासाठी फार शौर्य गाजवावं लागतं. समर्थांची पुढची ओवी आहे ते असं सांगतायत की शूरत्व विषयी खडतर, त्यास मानिती लहान थोर, कामगार आणि अंगचोर एक कैसा. म्हणजे जो शूरत्वाविषयी तत्पर असतो त्याला लहान मोठे, लहान थोर सर्व मान देतात, सर्व मानतात. कार्यकर्ता आणि अंगचोर जो
कार्यकर्ता आणि अंगचोर आहे त्याची बरोबरी कशी होईल? बघा, कष्ट करणारा आणि काम चुकार यांची कधीतरी तुलना होऊ शकते का? तसं विवेक वैराग्य अंगी बांधून मनाच्या पातळीवर विषय त्याग करणारे संत आणि प्रापंचिक बाह्यांगानं एकसारखे दिसत असले तरी ते एकच कसे असतील हे आपण स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे. प्रपंचात अर्थात विषयात असून जो निर्लेप राहतो त्याचंच आयुष्य परिपूर्ण होऊ शकतं. तोच खरा शूरवीर शोभतो. पहा, जसं बाभळीच्या शेजारी चंदनाचं झाड असेल तर बाभळीलाही चंदनाचा सुवास येतो. तसं विवेक वैराग्यशील उत्तम पुरुषांच्या सहवासात आपलं जीवनही सुगंधित होतं. म्हणून पुढे समर्थ सांगतात, त्यागा त्याग तार्किक जाणे, बोला ऐसे चालो जाणे, पिंड ब्रह्मांड सकळ जाणे. यथायोग्य म्हणजे कशाचा त्याग करावा आणि कशाचा करू नये हे तर्काने चतुर माणूस जाणतो. त्याचे वागणे त्याच्या बोलण्याला अनुसरूनच असते. पिंड ब्रह्मांड विचार सारासार विवेक वगैरे सर्व काही तो यथायोग्य प्रकारे जाणतो. ऐसा जो सर्व जाणता उत्तम लक्षणी पुरता, तयाचेनी सार्थकता सहजची आहे. म्हणजे असा जो सर्व जाणणारा उत्तम लक्षणांनी पूर्णपणे युक्त पुरुष असतो त्याच्या संगतीने आपल्या जीवनाचेही सहज सार्थक होते. पहा, शेवटी समर्थांनी किती सुंदर ओवी अशी सांगितलेली आहे की याचा अर्थ असा आहे की पिंड ब्रह्मांडाची रचना यथार्थपणे जाणून घेऊन कशाचा त्याग करावा आणि कशाचा त्याग करू नये आणि तो कसा करावा हे जो शुद्ध तर्काने जाणतो अशी उत्तम व्यक्ती उत्तम गुणांनी परिपूर्ण असते. सद्गुरूंशिवाय अशी व्यक्ती दुसरी कोण असणार? तेव्हा सर्व गुण संपन्न सद्गुरूंच्या चरणांशी शरणभाव ठेवून त्यांच्या वचनांच्या चिंतनात राहिल्यास खरा विषय त्याग कसा करायचा आणि तो आचरणात कसा उतरवायचा याचं सूत्र आपल्याला कळू शकेल. विषय त्याग ही आपली सहज भावना व्हावी असं वाटत असेल तर संत संगतीशिवाय अन्य कोणताही मार्ग नाही एवढंच खरं आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विषय त्याग निरूपण नाम समास 7. जय जय रघुवीर समर्थ.